दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून उभारण्यात आलेल्या शेल्टर 2024 प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी राष्ट्रीय क्रीडाईचे अध्यक्ष बोमन इराणी यांनी आपल्या भाषणात बांधकाम व्यावसायिकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की जगातील आघाडीच्या शहरांच्या विकासात रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर उद्योगाचा मोठा वाटा आहे आणि भारताचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी क्रीडाईच्या सदस्यांनी आपले योगदान देणे आवश्यक आहे. आज 25 दिसंबर को आप यहाँ पे आए हो. तो ये क्रीडाई नासिक मेट्रो ने जो शेल्टर प्रॉपर्टी एक्सपो किया है, 6 दिन का ये एक्सपो रहा है और यहाँ पे नासिक एक बढ़ता शहर है और इस बढ़ते शहर में लोगों को अच्छे घर मिले और ये घर एक जगह में जाके उनको सारे घर एग्जामिन करके मिले. इसके लिए इतना बड़ा ये एक्सपो किया है. मैं तो बड़ा खुश हूँ यहाँ पे आके. लास्ट डे पे आप देख रहे हो शाम को 6:30 बजे करीबन 6 बजे के करीबन इतने सारे जो लोग आए इसको विजिट करने के लिए. इसका एक मीनिंग आप निकाल सकते हो कि प्रॉपर्टी में लोगों की इंटरेस्ट काफ़ी बढ़ गई है. लोग समझने लगे हैं कि प्रॉपर्टी जैसा इन्वेस्टमेंट जो होता है वो सबसे सेफ होता है और रेरा के आने से और अच्छे डेवलपर्स, हमारे क्रीडाई के अच्छे डेवलपर जो कुछ जिस तरह से आज प्रदर्शन कर रहे हैं उससे लोगों की एक कॉन्फिडेंस बढ़ गई है. और आप शायद जानते ही हो कि तमाम हिंदुस्तानियों में करीबन 60% जो वेल्थ जनरेशन हुआ है वो रियल एस्टेट के जरिए हुआ है. ये लास्ट 30 सालों में थोड़ा बहुत कम हो गया था क्योंकि एक तरह का प्रोग्रेस नहीं था. लेकिन अब जब हम विकसित भारत की तरफ बढ़ रहे हैं और इतनी सारी इंडस्ट्रीज हमारे भारत में आ रही है और नासिक में ज़्यादा करके नई इंडस्ट्रीज का सेटअप होना, यहाँ पे IT सेंटर का जिसे कहते हैं CM साहब ने अनाउंस करना, ये सारी चीज़ों से नासिक में एक नई स्थिति आएगी, नासिक में ग्रोथ होगा. और मैं एयरपोर्ट से यहाँ पे आ रहा था. एयरपोर्ट और ऐसे और इंफ्रास्ट्रक्चर समृद्धि हाईवे की वजह से नासिक और मुंबई की डिस्टेंस आपकी है कि गोल्डन ट्रायंगल की जो बात थी पहले, नासिक, मुंबई, पुणे, ये सारी चीज़ों का आज की तारीख में रियलिटी में ये हो रहा है. तो मेरा ये मानना है कि इन टाइम टू कम नासिक का जो ग्रोथ होगा उससे यहाँ पे जितने प्रॉपर्टी में इन्वेस्टर हैं या जो घर ले रहे हैं उनको एक अच्छा सा फायदा मिलेगा. या समारोप कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याच्या नगर रचना विभागाच्या संचालक प्रतिभा भदाने, शिवसेना उपनेते अजय बोरस्ते, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील आणि शेल्टर 2024 चे समन्वयक गौरव ठक्कर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनाच्या यशस्वीतेवर भाष्य करताना क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी नाशिकच्या प्रगतीचे चित्र मांडले. ते म्हणाले की नाशिकचे रिअल इस्टेट मार्केट झपाट्याने विस्तारत आहे आणि विविध प्रकारच्या निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांसाठी नाशिकला प्राधान्य दिले जाते. Senior citizen housing, student housing, then farm house, villa, wellness, and many other products in the residential zone. Vice President Sujoy ji, he already done the Courtyard Marriott, and again he is doing Westin. So again warehousing, as Nashik is situated in the Bombay and upper Uttar Maharashtra. So we having warehousing, again logistics parks upcoming there. And Samruddhi is taking care of the entire connectivity through the Nashik. यावेळी शेल्टर 2024 चे समन्वयक गौरव ठक्कर यांनी सांगितले की प्रदर्शनाला 15,000 कुटुंबांनी भेट दिली असून 100हून अधिक बुकिंग झाले आहेत. तसेच प्रदर्शन ऑनलाईन स्वरूपात मार्च 2025 पर्यंत उपलब्ध राहील. आम्ही ही जबाबदारी पार करायला यशस्वी झालो असेल विथ द हेल्प ऑफ माय टीम. बमन भाई, अजय जी, a very warm welcome and thank you very much to have accepted our invitation and come here. मित्रांनो, बमन भाई ट्रॅव्हल ऑल द वे फ्रॉम हैदराबाद टू गोवा and गोवा टू नाशिक. त्यांनी फ्लाईट घेऊन आलेत आणि अख्खा इकडनं परत मुंबईलाही त्यांना जायचंय. बमन भाई बद्दल मी पहिले 1-2 शब्द सांगेन. बमन भाई has been a lot of inspiration to a lot of people, but for me personally he is a great mentor and a guide.
प्रदर्शनाच्या यशामध्ये क्रेडाई नाशिक मेट्रोच्या सर्व सदस्यांचा आणि आयोजकांचा मोलाचा वाटा आहे. दर 2 वर्षांनी आयोजित होणारे शेल्टर प्रदर्शन यंदा अधिक यशस्वी ठरले असल्याचे गौरव ठक्कर यांनी यावेळी नमूद केले. क्रेडाईने नाशिकचे ब्रँडिंग सर्वदूर केले असून नाशिकच्या विकासासाठी सकारात्मक विचार करणारे शासन आहे. लवकरच सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने नाशिकसाठी एका बैठकीचे नियोजन करून नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार, असे भाष्य अजय बोरस्ते यांनी केले. कोणाचं स्वप्न नसतं. मला वाटतं प्राण्यांपासून तर आपण तर सगळे मानव आहोत, परंतु असं म्हणतात की लग्न करावं बघून नाही, लग्न आणि कृणाल, गौरव आणि सगळे यंग टीम तुम्ही या ठिकाणी, हे केवळ मला असं वाटतं की हाऊसिंगचं प्रदर्शन नाही आहे, हे खऱ्या अर्थात मोबाईल इराणी सर विचारत आहे, हा ढोल कुठला वाजतोय? हा नाशिक ढोल आहे. हा नाशिक ढोल केवळ नाशिकमध्ये नाही तर मुंबईत सुद्धा जाऊन वाजून आलाय आणि त्याचं क्रेडिट आपण क्रीडाच्या टीमला दिलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे सगळा मार्केटिंगचा जमाना आहे, तुमचं फिल्टर खूपच महत्वाचं आहे. परंतु मला आनंद असा आहे की केवळ आपण बिझनेस करत नाही आहे, तर आपण जिथं बिझनेस करतो आहोत, जिथे आपण व्यापार करतो आहोत, त्या शहराची ग्रोथ सुद्धा आपण विचार करतो आहोत. मार्केटिंग करणारी एक मोठी क्लिप आपण प्रदर्शित केली, त्यात नाशिकच्या असलेल्या USPs त्याच्यामध्ये होत्या. खरं तर या शहराला काय कमी नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या शहरात एवढा मोठा हे सगळे टॉलवर्ड की हे डिपार्टमेंट यांच्याकडे महाराष्ट्र शासनाचं, ते आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याकडे हे खातं आहे. त्यामुळे भाई मला असं वाटतं की आता पुढच्या 100 वर्षांचा विचार आपण केला पाहिजे. कारण काय नवीन नवीन पॉलिटिशियन्स येतात, प्रत्येकाला वाटतं मी हे करावं, मी आडवा तेवढा विकास होत जातो. आज आपण बघितलंय पुण्याची काय परिस्थिती झाली. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुजय गुप्ता, जयंत भ्रांताबेकर, कोषाध्यक्ष हितेश पोद्दार, सहसचिव अनिल आहेर, सचिन बागड, नरेंद्र कुलकर्णी, ऋषिकेश कोते तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद अंजन बलोदिया, अतुल शिंदे, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, नितीन पाटील, श्यामकुमार साबळे, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, नितीश अटल, सुशील बागड, सचिन चव्हाण, निरंजन शहा, सतीश मोरे, किरण शहा, प्रकाश चौधरी, तुषार सकलेचा, युथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर, युथ विंगचे सहसमन्वयक सुशांत गांगुडे, रुशाली महाजन, सोनाली बागड यांनी विशेष सहकार्य केले. दक्षिण न्यूज प्रतिनिधी, नाशिक.